काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला? हरे कृष्णा हरे राम हरे राम राम राम. तर की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचं काय होते, वर्चस्व होते, तर मी स्वतः अवतीर्ण होतो किंवा माझ्या पार्षदाईला पाठवतो. कशासाठी? की धर्माचं परित्राण करण्यासाठी आणि साधूचं रक्षण करण्यासाठी. लक्षात येईल, साधूचं परित्राण आणि धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत अवतीर्ण होतात किंवा त्यांच्या शुद्ध भक्ताला पाठवतात. तर असंच 350 वर्षापूर्वी एक संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, संत तुकाराम महाराज. तर ते कोणी साधक नाहीत, तर ते वैकुंठातून पाठवलेले होते कोणी? भगवंतानी. कशासाठी? धर्माची स्थापना करण्यासाठी. लक्षात आहे नाही. तर वैकुंठामध्ये चर्चा झाली एकदा. तर तुकाराम महाराजाजवळ भगवंत गेले, म्हणले की तुला काय करायचंय? खाली जायचं पृथ्वीवर आणि माझ्या भक्तीचा काय करायचं? कलियुगामध्ये प्रचार करायचा. तर तुकाराम महाराज म्हणले की प्रभू तुम्ही कुठेही पाठवा पण खाली नका. कारण त्याच्यातल्या त्याच्यात कलियुगामध्ये नका. लक्षात येईल. कारण एवढं पाप आहे, म्हणजे अधर्म आहे सर्वत्र, तुमचं भजन नाही, कीर्तन नाही, अशा जागी माझी इच्छा नाही म्हणते जाण्याची. तर भगवंत म्हणले आता जाणं आवश्यक आहे, कारण फार पाप वाढलेला आहे आणि धर्माची आपल्याला स्थापना करायची. तर त्यावेळेस तुकाराम महाराजाला भगवंत म्हणले मी स्वतः तुम्हाला न्याय देईल. लक्षात येईल काय म्हणले? बघ तेव्हाच वचन घेऊन आले ते तुकाराम महाराज की स्वतः तुम्ही जर न्यायला येत असाल तर मी जातो खाली. लक्षात येईल. तर त्याच्यामुळे तुकाराम महाराज हे वैकुंठातला संवाद सांगायलो मी, तुकाराम महाराजाचा जन्म व्हायच्या अगोदरचा वैकुंठामध्ये. तर त्यावेळेस मग काय झालं की पृथ्वीवर देहू गाव, तर पुण्यापासून 28 किलोमीटर आहे, तुम्ही जे गेले त्यांनी पाहिलं असेल. तर देहू गावामध्ये विश्वंभर नावाचे भक्त राहायचे विठ्ठलाचे. ती संत तुकाराम महाराजाच्या 8 पिढ्या अगोदर. लक्षात येईल. तर 8 पिढ्या अगोदर राहायचे. तर काय झालं की विश्वंभर बुवा जे आहे, तर यांनी पंढरीची वारी केली पायी, वर्षभर वारी केली. आणि मग यांना भगवंताबद्दल प्रेम काय झालं? निर्माण झालं. आणि प्रेम निर्माण झाल्यामुळं मग आता काय झालं की बिमार पडले, थकले थोडे. तर त्याच्यामुळे त्यांना पंढरपुराला काय जाताही नाही गेलं. तर तरी त्यांची तळमळ होती आतली की आपण गेलो पाहिजे. तर मग विठ्ठल भगवंतांनी विचार केला माझा भक्त माझ्यासाठी एवढा त्रास सहन करणे. तर विठ्ठल भगवंत स्वतः स्वप्नामध्ये गेले विश्वंभर बुवाच्या आणि सांगितलं, हे विश्वंभर तुला आता पंढरपूरला यायची गरज नाही, कारण मी स्वतः रुक्मिणी मातेसह म्हणजे रुक्मिणीसह देहू गावामध्ये काय झालेलो आहे? प्रकट झालेलो आहे. तर त्यांनी असं सांगितलं, एका झाडाच्या आंब्याचं जे झाडाखाली तू मला खोदून पाहाय, तर त्याच्या खाली मी तुला सापडत. तर हे स्वप्न त्यांनी सर्व गावातल्या लोकांना सांगितलं, देहू गावातल्या. असं असं स्वप्नामध्ये विठ्ठल भगवंत आले आणि मला असं सांगितलं. तर लोक हसण्यावर नेऊ लागले, हे काय विश्वंभर बाबा असेच काहीतरी म्हणत राहतात. लोकांचा कुठे विश्वास आहे? पण काही जण म्हणले बाबा म्हणायले तर जाऊ पाहून तर येऊ. आणि मग सर्वजण त्या झाडापाशी गेले आणि खोदून पाहिले. तर जसं जसं खोदू लागलं तर त्यांना तुळशीचा सुगंध येऊ लागला. लक्षात येईल. मंजिरी भगवंत तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तर ते रूप भगवंताचं रुक्मिणी मातेसह त्या ह्याच्यामध्ये होतं. तर ज्या वेळेस ते सुगंध यायला लागला, मग लोकांना थोडा विश्वास वाटू लागला, बा मातीतून तुळशीचा सुगंध कसा आहे. मग भरपूर त्यांनी माती बाजूला केली आणि पाहिलं तर साक्षात तिथं विठ्ठल रुक्मिणी विराजमान होते आणि त्यांच्या गळ्यातला हार एकदम ताजा. लक्षात असं नाही की बऱ्याच दिवसाचा एक सगळी माती झाली त्याची, तसं नाही, फ्रेश हार गळ्यामध्ये. तर त्यांना विश्वास पटला, हे स्वप्न का आहे? सत्य आहे. आणि मग त्याच विठ्ठल रुक्मिणीची स्थापना देहू गावामध्ये केली. तर आज जे देहूमध्ये विठ्ठल आहेत ते आहेत. लक्षात, ते पण स्वयंभू आहे, ते घडवलेले नाही. लक्षात येईल. तर ते विश्वंभर बुवाचे जे विठ्ठल भगवंत आहेत तेच आज देहू गावामध्ये त्यांचं जे मंदिर आहे तुकाराम महाराजाच्या तिथं, तर तिथं ते आज पण विराजमान आहे. तुम्ही जाऊन दर्शन करू शकता. तरी काही काल्पनिक कथा नाही, सत्य कथा आहे. तर तिथं ते विराजमान आहे. तर मग या विश्वंभर बुवाच्या पिढीमध्ये पुढे बरेच भक्त होऊन गेले. तर त्यांच्या 8व्या वंशामध्ये बोल्होबा नावाचे एक
महान भगवत भक्त झाले. लक्षात येईल. तर या बोल्होबाला चा विवाह झाला कनकाई. लक्षात येईल. त्यांच्या पत्नीचं नाव काय होतं? कनकाई. तर यांना 3 पुत्र प्राप्त झाले. लक्षात येईल. तर पहिल्या पुत्राचं नाव काय होतं? सावजी. लक्षात येईल. तर सावजी हा लहानपणापासूनच विरक्त होता. म्हणजे भजनामध्ये, कारण वडील जसे असतील तसेच संस्कार लेकरामध्ये घडत असतात. तर तो लहानपणापासूनच विरक्त होता. आणि मग ती आई वडिलांना काळजी वाटायची, हा कधी घर सोडून जाईल काही सांगता येत. लक्षात येईल. तर त्याच्यामुळं फार चिंता करायची. तर मग काही दिवसाच्या नंतर पहा, शके आता जी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 1608 इसवी सन, तर त्याच्या 78 वर्ष अगोदर म्हणजे 1530. लक्षात येईल. शके 1530 जे तुकाराम महाराजाची जयंती येते पहिला असं जन्मदिवस, तर त्या दिवशी तुकाराम महाराज काय झाले? प्रकट झाले या भूतलावर. दिव्य जन्म आहे त्यांचा, कारण भगवंत संग हे करूनच आले होते. तर ज्यावेळेस जन्म झाला तर लहानपणापासूनच तुकाराम महाराज फार विद्वान हुशार होते. सर्व कार्य ते, सावजी तर तसा विरक्त होता, पण तुकाराम महाराज फार विद्वान फार हुशार होते. सर्व कार्य ते व्यवस्थित पार पाडायचे. आता घरचे संस्कार असल्यामुळे लहानपणापासून त्यांना भजन कीर्तनाची गोडी लागली. जसे संस्कार असतील तसे लेकर काय होतात? घडतात. तर त्यांच्या घरामध्ये भजन कीर्तन साधू संत यायचे आणि मग गावामध्ये कथा कीर्तन व्हायचे. तर तुकाराम महाराज कीर्तनाला जायचे, कथा श्रवण करायचे. तर त्याच्यामुळे त्यांना लहानपणापासून पहिलेच शुद्ध भक्त आणि त्याच्यात भजनाचं वातावरण, तर गोडी लागली तुकाराम महाराज भजनाची. लक्षात येईल. आता तुकाराम महाराजाला भजनाची गोडी लागल्याच्या नंतर काय झालं की असे काही दिवस गेले आणि मग तुकाराम महाराजाचा विवाह झाला. तर तुकाराम महाराजाची पहिली पत्नी आहे रखुमाई, तिच्या संग काय झाला? विवाह झाला. आता हे फास्ट चाललंय त्याच्यामुळे असं चाललंय. लक्षात येईल. फार मोठी कथा आहे तुकाराम महाराजाची, पण आता आपल्याला थोडक्यामध्ये पाहायची म्हणून एकदम स्पीडनं चालू आहे. तर रखमाई संग काय झाला? विवाह झाला, पण तिला दमाचा आजार होता. तर घरच्यांना भीती वाटायची, बाबा हिचा कधी मृत्यू होईल सांगता येत. आणि मग तिला एक पुत्र झाला, त्याचं नाव ठेवलं संतोबा. रखुमाई आणि ते फार दोघे बी माय लेकर. तर काळजी वाटायची घरच्या लोकांना, हे कधी जातील काही नाही. तेवढ्यामध्ये एक घटना काय घडली की भयंकर दुष्काळ पडला त्यांच्या गावामध्ये, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्येच त्या टायमामध्ये भयंकर दुष्काळ. एवढा दुष्काळ पडला की लोक पाणी प्यायला महाग झाले, धान्य पिकवणं ते तर दूर राहिलं. आणि मग त्या दुष्काळामध्ये काय झालं की त्यांची पत्नी आणि मुलगा मरण. लक्षात येईल. आणि सावजीची पत्नी पण गेली. तर तो पहिलाच विरक्त होता. पत्नी गेली की तो मोकळाच झाला आणि भजन करण्यासाठी निघून गेला. आता सगळा भार कोणावर पडला? लक्षात येईल. मोठा भाऊ निघून गेला, कान्होबा तर लहान होते. 3 जण, सावजी, तुकाराम आणि कान्होबा. तर त्यांचा सगळा भार तुकाराम महाराजावर पडला. तुकाराम महाराज त्यावेळेस फक्त 21 वर्षाचे होते, पण पूर्वी लहानपणी विवाह व्हायचे लवकर. 21 वर्ष वय होतं तुकाराम महाराजाचं. तो सर्व संसाराचा भार त्यांच्यावर पडला. तर सर्व काम पाहायचे त्यांनाच. लक्षात येईल. तर त्यांच्याकडे ते सावकारीचं हे होतं, तर कर्ज घ्यायचं आणि लोकांना हे करायचं, कर्ज द्यायचं. तर मोठा त्यांचा व्यापार होता. तर मग काय झालं, असं करत करत ज्यावेळेस दुष्काळ पडला तर तुकाराम महाराज विचार करू लागले, कारण आतलं ज्ञान आहे ना, दिव्य ज्ञान आहे हृदयामध्ये. तर ते विचार लागले, बा पाऊस कोण पाडते, दुष्काळ का पडते, मी कोण आहे, कुठून आलो, मला कुठं जायचंय, हे पहा असे प्रश्न पड, ज्याला म्हणतात जिज्ञासू. 4 भक्त आहेत ना, जिज्ञासू, की मी कोण आहे, मी कुठून आलो. आपण कधी त्याच्यावर विचार करत. पण तुकाराम महाराज विचार करू लागले, पाऊस कोण पाडते, सूर्य का उगवते, लक्षात येईल. हे पाणी कोणी तयार केलेलं आहे, मरते म्हणजे नेमकं काय होते, जन्म होते म्हणजे काय होते. तर अशा सर्व प्रश्नाचे उत्तर ते शोधण्याचा काय करू लागले. इकडे एवढा विषय आहे आणि ते प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा काय करू लागले, प्रयत्न करू लागले. पण प्रयत्न करून पण त्यांना उत्तर सापडत